विषय चालू आहे. या तरंगाची सुरुवात कशी आहे ते गुरुजीला विचारलं होतं. म्हणजे तुम्ही कशा करता आले ते त्याने सांगितलं व्यावहारिक प्रलोभन आहे, पारमार्थिक वस्तुस्थिती आहे, पारमार्थिक समस्या कशा करता आलो असं विचारल्यानंतर काय उत्तर दिलं. आता आपला विषय परमानंदाची प्राप्ती होईल, सकल दुःखाची असं कशा करता आले ना. कोणता हेतू आहे साधक अवस्थेमध्ये हेतू कोणता असतो आता सांगितलेलं आहे. विषय प्रमाणाचे पामराचे विषय वेगळे असतात. त्यांच्या ठिकाणी विहित निषिद्ध विषयाविषयी वाचना असते. साधकाच्या ठिकाणी कोणती वाचना असते? काय उद्धार. पहिलं उत्तर दिलं त्याचा निश्चय झाला तर कोणतं उत्तर दिलं पहिलं? आत्माचा आनंद स्वरूप आहे. आता तुम्हाला होऊन गेलं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एखाद्याने विचारलं की विषयाचा आनंद नसून आत्माचा आनंद स्वरूप कसं आहे सांगता आलं पाहिजे. पहिला प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न कोणता? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी हा प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. जर कालत्रयी जर दुःख नाही मग भासते कसं? याच्याकरता पहिला कोणता वाद सांगितला? अजातवाद सांगितला ना. आणि दुःख कालत्रयी नाही म्हणजे तिन्ही कालामध्ये दुःख नाही ना. वर्तमान भूतली भविष्यकाळात जगत नावाची वस्तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. कोणता वाद? नाही. दुःखाचा आजारवाद पटतो का माणसाला? नाही म्हणावं ते भासते कसं? त्याच्याकरता कथानक चाललेलं आहे. दोन्ही वाटते सर्व नाही तर भासला मग प्रत्येकाची मत असंच ख्यातीवाद म्हणजे आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. काल आपण असत ख्याती पाहिली की असे ख्यातीवाद्याचं काय मत आहे सांगा की. पाहून का ना आपण सांगा. पाहून सांगितलं हे उपकार आमच्यावर काही काळजी करू कसं ना. एखाद्या पोराने पाहून लिहिले ना परीक्षेत पाहून लिहिलं मग त्याचे उपकार परीक्षेला बसायला आला ना. म्हणजे त्यांनी एक काम पाळलं त्याने कोणतं जो परीक्षेत देत नाही त्या मराठीने तो काय कराय परीक्षेला आले ना हे त्याचे उपकार आहे. काय नाही झाला असता तुम्ही का पेपर तपासला असता का? मग पाहून का होईना सांगता येईना पण निदान आज पाहून सांगतो उद्या न पाहताना काय करेल. मग असंच ख्यातीवादाचं मत सांगा ना. असत ख्यातीवादी म्हणतो की ज्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे तो सर्पच त्या सर्पाप्रमाणे सर्व जगतही असतच आहे, अत्यंत असद्रूपच आहे. जसं वंद्यापुत्राप्रमाणे जसं जगत अत्यंत अभावरूप आहे असं ठरलं तर केवळ शून्यच परमतत्व राहणार आणि ते शून्य परमतत्वच त्याचा असत जगतरूपाने भास होतो. आणि त्याचप्रमाणे मग रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते.
ते काही का असे ना पाहून का होईना पण सांगितलं ना. गेल्या वर्षी 2 पाठ सांगितलं पाहिजे. वाचून सगळं असंच परीक्षेत देणार का वाचून सांगता. घरी जाऊन चिंतन, एक वेदांताचे ग्रंथ असतात ना त्याचं चिंतन करावं लागत असतं. मग आता भासला कसा जर असंच काही दिवादाचं मत, दोरीवर ते सर्प असत आहे असत त्याला म्हणतात. द्रिकाला कधी आणि अनुभव येत नाही त्याला असत म्हणायचं. वंद्यपुत्र कसा आहे त्याची प्रतीती येते का? न म्हणलं मागे प्रतीती येत होती आता येत नाही असं कुठं आहे का? काही माणसाचं उदाहरणार्थ आता यावर्षी तुमची प्रतीती आम्हाला मागच्या वर्षी कोणाची होती? दुसऱ्या वर्षाची होती. अनुवाद करायचा ना. तुम्ही चांगला जर चिंतन केलं तर मला अनुवाद करता येईल. मग जसा वंद्यपुत्र त्रिकालिक अत्यंत आहे, मग तो जसा असत आहे तसा दुःख जर तुमच्या ठिकाणी असत आहे किंवा सर्प जर असत आहे मग भासतो कसा? भासत असेल तर नाही का? भासत असेल तर असत कसा? नसत असेल तर वंद्यपुत्र म्हणायचं. आणि पुन्हा काय म्हणायचं? एखादा मनुष्य हे कल्पना करा, का म्हटलं तुम्ही हे मूल तुमच्या हातामध्ये कोणाचं आहे? मग तो म्हणाला माझंच आहे की. म्हणलं तुम्ही कसे आहात? म्हणला मी ब्रह्मचारी आहे की. ब्रह्मचारी असेल तर मूल कसं, मूल कसं? तर 2 धर्म राहते का एका ठिकाणी? मग भासले तर असत कसं, नसत असेल तर मग तुमचं मत काही नाही. सर्वच पदार्थ जगतातले असत आहे, शून्य परमतत्व आहे. तत्वविचार म्हणतात त्याला, बरं का? मग तत्व कोणतं आहे? शून्य. म्हणून बुद्धांचं मत आहे पहिला वर्ग आहे त्यांचा शून्यम शून्यम. दुसरा वर्ग आहे शनिकम शनिकम. तिसरा वर्ग आहे दुःखम दुःखम. आणि पुढे 4था वर्ग आहे नाही का स्वलक्षणम सुलक्षणम. जाऊ दे, आपल्याला त्याचा काही विषय वर्णन करायचं नाही. मग आता जर सर्पच नाही तो सगळं जगतच काय असत आहे, मग परमतत्व काय? मग शून्य. त्या शून्य परमतत्वाचा सर्परूपाने काय होतो? भास होतो, असं मत आहे. विचार केला, एखादा माणूस विचारला, म्हटलं का काय चाललं आहे? म्हटलं ते जगत भ्रम बांधलेलं आहे, त्याच्याकरता ख्यातीचा विचार केला का? म्हटलं केला. तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढे. 3 अन्यथा ख्याती. अन्यथा ख्यातीवाद्यात प्राच्य नाही. एक दुसरी आली आत्मख्यातीवाद्याचं कसं काल चिंतन केलं सांगा. काल झाला ना, असंच ख्याती झाली. पुढे काय मत आहे आत्मख्यातीवाद्याचं? ते म्हणतात की जसं असत ख्यातीवाद्याचे मत आहे की सर्प आरोग्याच्या ठिकाणी सर्प नाही, तसं सर्व जगात सर्प नाही हे खरं आहे. परंतु त्या सर्व पदार्थांचा आकार ही बुद्धीच धरते आणि ती बुद्धी क्षणिक विज्ञानरूप असून तीच आत्मा आहे. त्या क्षणिक विज्ञानरूप बुद्धीच्या योगानेच हे सर्व ह्या सर्पाची प्रतीती होते. बरोबर आहे. मी घरी जाऊन थोडं चिंतन करायचं. आता अलीकडे चाललं आहे, थोडं तुम्हाला प्रवचन करता आलं पाहिजे. परीक्षा देते आता
जर प्रवचन नाही केलं तर कीर्तनाला काय करत नाही, बसू येत नाही. आता खरं ना, बदलवून टाकलं. मग हे विचार कशा करता चालला आहे? सर्पाचा विचार करण्याचं कारण काय? मुद्दा काय? नाही लक्षात. दुःख काढत तरी नाही, त्याच्याकरता चाललेलं आहे. पहिला प्रश्न कोणता? आत्माचा आनंद स्वरूप आहे. मग पटलं म्हणलं आम्हाला आत्माचं किम स्वरूप आहे. हे आम्हाला काय झालं? निश्चय झाला. आनंद विषयात नसून कुठे आहे? मला दुःख कालत्रिय आहे, याच्यावर चाललेलं आहे. दुःख कालत्रिय म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रिय नाही तर भासते. मग दोरीवरती सर्प नाही तर सर्प भासतो, त्याच्याकरता हे मत चाललं आहे. मग ख्याती प्रकरण कशाकरता आहे? दुःख निवृत्ती कशी होते? बडे 3. अन्यथा ख्याती. अन्यथा ख्यातीवाद्यात प्राच्य नैयायिक आणि नव्य नैयायिक असे 2 भेद असून ते थोड्या भेदाने अन्यथा ख्यातीच मानतात. बाबा, तुमचं ते आत्मख्यातीवादी मत लक्षामध्ये घ्या. कसं खंडन केलं? असत म्हणायचं आणि पुन्हा भासते म्हणायचं. असत आहे तर भासते कसा? मग वन्यापुत्र असत आहे, भासत असतो का? जर तुमचा दोरीवरचा साप जर असत आहे, मग भासतो कसा? मग आत्मख्यातीवादी पुढचा विचार तो म्हणतो हे सर्व पदार्थाचे आकार कोण धारण करते? बुद्धी धारण करते. हे सगळे याचे पदार्थाचे आहे. आणि ती बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे. आणि तिला ते विज्ञानवादी लोक काय म्हणतात? आत्मा म्हणतात. मग त्यांचा आत्मा क्षणिक जरा क्षणिक समजते का नाही? माहिती ना, बस स्थिर स्वरूप आहे का चंचल स्वरूपात आहे? मग स्थिर स्वरूपाचा नाही, तशी धारासारखी असते. एक आत्मा झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. याला चंचलता. मनामध्ये संकल्प एक येतो का अनेक येतात? मग स्थिर स्वरूप आहे मनाचं का चंचल स्वरूप आहे? कोण सांगते असं? गीता सांगते. चंचल ही म्हणा कृष्ण परमा, माकडासारखा. माकड बरं स्थिर बसते. मग सर्व एक जसं क्षणिक आहे, मग क्षणभरच वाचायला पाहिजे. मग दोरीवरचा सर्व क्षणभरच वाचत असतो का दोरीचं ज्ञान होईपर्यंत? मग त्याचं खंडन आहे. मग खंडन कोणतं द्यायचं? जर क्षणिक आहे तुमचा आत्मा तर त्याचं खंडन द्यायचं. त्याचं मग क्षणभरच वाचतो का दीर्घकाळ वाचतो? आणि प्रत्यभिज्ञा करा. मागच्या याची आठवण होणं, याला काय म्हणायचं? प्रत्यभिज्ञा. जर तुमचा आत्मा क्षणिक आहे तर नवीन आत्म्याला जुन्या आत्म्याचा व्यवहार माहिती कसा? असा प्रश्न. याच्याकरता कोणतरी स्थिर तत्व असलं पाहिजे. तुम्ही मंगल कार्यालयात गेले म्हणजे तुम्हाला तिथं मग गोष्टी कोणत्या चालतं? विचार सगळं चालतो का? मग प्रत्येक जण आपापल्या लग्नाची तिचं आठवण होते त्यांना. तर म्हणलं काय आमचं लग्न झालं आणि काय? तुम्ही बघा की जर एखाद्या ठिकाणी सप्ताह असला, पैसे मागायला गेलं, म्हणलं काही उद्योग आहे का तुम्हाला? आणि लग्नामध्ये म्हणलं ठकूचं लग्न असं काही केलं काही विचारू नका. लग्नामध्ये मात्र प्रतिष्ठा भरण्याकरता वाटेल तसा पैसा काय करा. मग तो लग्नाच्या गोष्टी चालते त्याच्यात. मग एखादा म्हातारा मनुष्य असला आणि तो 90 वर्षाचा वयाचा जरी झाला, लग्न कोणत्या वयात झालेलं आहे? काही 15-20 वर्षाच्या वयात. आता वय किती आहे? तरीसुद्धा लग्नाच्या गोष्टी सांगतो. काय घोडा होता काय?
काय लग्न झालं. माझा एक नवीन आज्ञाला मागच्या आज्ञाची स्मृती कशी, यावरून काय सिद्ध होते. आहे का आत्मा एक आहे, काय नित्य स्वरूपात आहे. आणि जर आत्मेनाने जर मानले तर मागची स्मृती नवीन आज्ञाला झाली कशी. हे कोणाचं खंडन आहे आत्मख्याती. आता नाही आहे का तर मत ऐकून घ्यायची. तुम्हाला कोणी विचारलं नाही. एखादा विचारलं का विचार सांगा आत्मख्याती एखाद्याचं मत काय आहे सांगता आलं पाहिजे. पुढे कोणता नाही आहे, हे खंडन नाही आहे कसं आहे. त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही तुमचं मत सांगा की. मग तो सांगत असतो दोरीवरती वाचणारा सर्प. तसं मत तसं आहे बरं का. सर्प कुठं आहे, वाळवंटात बिळामध्ये. आणि तिथला सर्प कुठं दिसतो, फक्त स्थानाचा बदल होतो. कशाचा, स्थानाचा बदल होतो. तिथला सर्प इथे कसा दिसेल, म्हटलं नेत्र दोषामुळे. डोळ्यामध्ये दोष असल्यामुळे तिथला सर्प कुठं दिसतो, इथे दिसतो. असं मत आहे. हे कोणाचं मत आहे, प्राच्य नाही आहे. नव नाही आहे म्हणतात. म्हटलं डोळ्याने दोषामुळे सामर्थ्य वाढत असते का कमी होते. वाढत असतं. तिथला सर्प कुठं दिसतो, तो आपल्याच भावाचं खंडन करतो. मग तुझं मत सांग की. तो म्हटला दोरीवरच सर्पाचं काय होते ज्ञान. तिथला सर्प नाही, दोरीवरच सर्पाचं काय होते. हे कोणाचं मध्ये नव नाही आहे. प्राच्य न्यायिकाचे मत असे की वारुळादी ठिकाणी असणाऱ्या सत्य सर्पाचे ज्ञान नेत्रदोषामुळे आपल्या समोर असलेल्या रज्जूचे ठिकाणी होते. कोणाच्या मध्ये बरं. मग बसलेल्या सर्पाची संगती होती लावतो. आता झालं ना. अरे पण कुठला सर्प कुठे दिसतो, समोर रज्जूच्या ठिकाणी. कशामुळे येतो, कोणता, नेत्रदोषामुळे. कोणाचं मत आहे, प्राच्य नाही. पुढे फक्त सत्य ज्ञानाचे स्थान निराळे होते. सत्य सर्पाच्या ज्ञानाचे स्थान वारुळ असून नेत्रदोषाने रज्जू हे त्या सत्य सर्प ज्ञानाचे स्थान होते. कशामुळे वाचतो हा, नेत्रदोषामुळे. म्हणजे खंडन. एखाद्या माणसाच्या डोळ्याला जर मोतीबिंदू झाला तर त्याला लांबचं दिसत असते का जवळचंही दिसत नाही. एखाद्या माणसाच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला तर दिसतं, स्पष्ट दिसत नाही. आम्हाला नाही का, आम्ही दोन्ही प्रकारचे दोन्ही डोळ्यातले मोतीबिंदू काढले. तो दुसऱ्यालाच वाचायला लावला. बरं मोतीबिंदू काढता बरोबर दिसायला लागलं. दोषामुळे नेत्र दृष्टी कमी होत असते, एक वाढते. मग तुम्हाला तिथला सर्प इथे कसा दिसतो, कोणाचं खंडन. बरं सर्पच का दिसतो, झाड का दिसत नाही, खंडन आहे. मग काय काय सांगतो तू. म्हटलं दोरीवरच सर्पाचं काय होते, कशामुळे, नेत्रदोषामुळे. वाचा. यावर नववे न्यायिक असा दोष देतात की अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे नेत्रदोषाने अन्य ठिकाणी ज्ञान होणे अशी अन्यथा ख्याती मानणे अयुक्त आहे. कारण अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होणं हे ख्याती मानणं काही नाही. हे थोडा तत्वविचार आहे बघा. ज्याला त्याची जिज्ञासा नसेल
तर झोपण्याचं औषध म्हणजे कोणतं आहे? एखादा विचारलं म्हटलं का रे आसन कशाकरता घेऊन चालला? ते ख्याती प्रकरण चाललेलं होतं. तो म्हणला घरी काय येत नाही. तेव्हा ऐकते वेळी सरपण दोरीन सुधोरीन सर्व म्हटलं त्याच्याकरता बरं. मग तत्वविचाराच्या पाठामध्ये मला झोप काढण्याकरता चांगला आहे ते. मी तत्वविचार आहे. मी याच्यामुळे जगताच्या विचाराचा विचार आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी गोवराच्या गाथा त्याचे अर्थ तत्वविचारामुळे चांगले सोडवता येत असतात. त्याच्याकरता त्याची आवश्यकता आहे. गोष्टी सांगणं हे आनंद आहे. तत्वविचार करणे आहे. जगात भासते का आपण विचारामध्ये अपुरे पडतो आणि रडत बसतो. काय बसतो? आणि ज्याच्या ठिकाणी तत्वविचार आहे नाही का, तत्वविचार नसल्यामुळे अर्जुन रडत बसला होता. गीतेमध्ये आहे ना, कोणता विचार नव्हता, त्याचा परिणाम काय झाला? रडत बसला ना. कोणता श्लोक आहे? नाही सांगता येत. तंतथा कृपया विष्ट अश्रुपूर्णा पुलेशन विषिदंतमिदं वाक्य तंतथा कृपया विष्ट अश्रुपूर्णा. अश्रू कुठं कानात येत असते का? मग कुठे येते? तोंडात का? उगीच येते का? काहीतरी घटना घडावी लागते. मग भगवंतांनी कोणता विचार सांगितला? तत्वविचार. नष्टो तद्ब्रह्म किंवा अध्यात्म. सुंदर तत्वविचार. तिचं काही भगवान श्रीकृष्णाला काय अर्जुनाच्या कथा सांगत बसला का? म्हणलं तुझी आई कोण, किती मुलं होती? आनंदाची गोष्ट आहे ना. जगामध्ये सगळ्या ग्रंथाचा मान पहिला कोणाला मिळाला? भगवद्गीता. त्याचा सगळा तत्वविचार आहे. जाऊ द्या, बऱ्यापैकी संस्था भगवद्गीता शिकवते, पाठ करून घेते. त्याच्यातले प्रमेय समजले पाहिजे, शंका समजल्या पाहिजे. तर हे विचारसागर आहे. विचारसागरामध्ये जसं आणि भ्रमामध्ये बसणारा पदार्थ मिथ्या कसा असतो हे जसं सांगतात, तसं भ्रमामध्ये बसणारं जगत कसं मिथ्या आहे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. पुढे कारण फक्त नेत्रदोषाने वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रज्जूचे ठिकाणी होते असे मानावे, तर वारुळस्थ बाकीच्या वृक्षादी पदार्थाचे ज्ञान का होऊ नये? सर्पाचं ज्ञान का व्हावं? वृक्षाचं ज्ञान का होऊ नये? नाही का? नेत्रदोषामुळे सर्पाचं ज्ञान का व्हावं? बरं, तिथला सर्प इथे वाचतो. एक प्रतिबंध आहे का अनेक प्रतिबंध आहे? पण या भिंतीच्या पाठीमागे काय आहे? माझे डोळे जरी पाहणारे असेल, भिंतीच्या पाठीमागे काय आहे माझ्या डोळ्याला दिसते का? का दिसत नाही? मध्यंतरी भिंत काय आहे? मोतीबंध काय आहे? मग सर्पच काय बसला सांगता येत नाही. आहे लक्ष. म्हणून आत्मख्यातीवाल्याचं मत काय नाही, बरोबर नाही. माझा वास्तविक दोषाने नेत्राचे सामर्थ्य कमी व्हावे. दोषरहित नेत्रास पडद्याचे पलीकडील वस्तू दिसत नाही. आमचं थोडं चुकलं. ख्याती आपल्याला याचं मत अन्यथा ख्यातीचं मत होतं. कोणाचं मत?
प्राच्य नाही आहे. आणि दुसरे न्यायशास्त्र आहे ना, हा चांगली गोष्ट आहे, शिकलं पाहिजे. त्याला तर्कसंग्रह म्हणतात. काय म्हणायचं? द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय आणि अभाव या 7 पदार्थाचा विचार करणारं जे शास्त्र असते त्याला तर्कशास्त्र म्हणतात. आनंदाची गोष्ट आहे, शिकलं पाहिजे. द्रव्य गुण, द्रव्य म्हणजे काय, गुण म्हणजे काय, द्रव्य कशाला म्हणतात? गुणाश्रयधर्म द्रव्यात्मा. सुंदर विचार आहे. म्हणून या 7 तत्वाचा विचार कर, त्याला न्यायशास्त्र म्हणतात. तसंच तत्वाचा विचार करणारं शास्त्र म्हणजे भगवद्गीता. त्याच्यामध्ये सुद्धा तत्वाचा विचार आहे. किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुष अधिभूतंच किम सोक्तम अधियज्ञ कथम सूत्र. आणि सगळ्याच्या अडचणीचा प्रश्न म्हणजे प्रयाण काळाचे कथम नेयोसी. प्रयाण काळ ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला मरणाऱ्या माणसाला सामान्य दुःख होते का असामान्य? मग गोड कसा करता येईल? सुंदर प्रश्न आहे. येणारा अंतकाल कसा गोड करता येईल? प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी. सुंदर आहे का? आणि याचं उत्तर देणारा भगवद्गीतेतला 8वा अध्याय किंमत तत्व विचार आहे. नाही तर भासला कसा आत्मख्यातीवाद्याचं मत. बुद्धीच त्या सर्पाचा काय करते? आकार धारण करते. आणि ती बुद्धी कशी आहे? क्षणभर. मग सर्पही किती भागला पाहिजे? क्षणभर भासतो का दीर्घकाळ? बरं, जर तुमचा आत्मा क्षणिक आहे तर नाही का, मागच्या आत्म्याची नवीन आत्म्याला आठवण झाली म्हणून तुमचं मत काय नाही. मग नाही आहे का आपलं मत समजा? म्हटलं दोरीवरती सर्प कसा भासला? तो म्हणलं सर्प कुठं आहे? वारुळात. भासतो कुठे? मग तिथला भासला इथे का भासतो? नेत्रदोषामुळे. मग त्याचा प्रश्न आहे, सर्पच का भासावा, झाडं का भासत नाही, असा प्रश्न. पुढे मग भित्यादी प्रतिबंध असताही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान कसे होईल? ही निर्दोष नेत्राची स्थिती आणि प्राच्य नैयायिक तर नेत्रात दोष मानून भित्यादी प्रतिबंध असताही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रज्जूच्या ठिकाणी मानतात. दोषामुळे नेत्राचं सामर्थ्य काय होते? मग नेत्रदोष असताना तिथला सर्प भासला. मग त्यांचं मत बघा, कुणाचं नवनयी आहे. नवनयी एकाचं मत आहे. म्हटलं तिथला सर्प भासत नाही. दोरीवरच सर्पाचं काय होते? कुठला सर्प भासत नाही. मग दिसतो याची. मग दोरीवरच सर्पाचं काय होते? हे कोणाचं मत? नव नाही आहे कोणाचं. 2 भाग, प्राच्य आणि तिथला सर्प इथे दिसतो, प्राच्य नाही आहे. आणि दोरीवरच सर्पाचं ज्ञान होते, नव नाही आहे. पुढे पण दोषाने सामर्थ्य वाढते असा अनुभव नाही म्हणून प्राच्यमत असंमत आहे. 9वे नैयायिकाचे असे मत आहे की नेत्रदोषाने ज्ञेय जी रज्जू तिचेच सर्परूपाने ज्ञान होते. हे बघा, असं नवा नाही आहे का समज? तो आपला संघ दिला होता, त्याला विचारलं सर्प का वाचला? तो म्हणतो वारुळातला सर्प इथे दिसतो असं नाही. मग कोणत्या दोरीवरच सर्पाचं काय होते? त्याला विचारलं कशामुळे? डोळ्याच्या ठिकाणी असलेल्या दोषामुळे. त्याचे खंडन आहे. पुढे अन्याचे म्हणजे रज्जूचे अन्य प्रकाराने म्हणजे सर्परूपाने ज्ञान होणे अशा प्रकारची अन्याचा ख्याती मानणे योग्य आहे. ते 2 मत आहे त्यांची. अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होणं प्राच्य नाही आहे. अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होणं नव नाही आहे. 2 याच्यामध्ये काय फरक आहे?
अन्य ठिकाणी ज्ञान होणं प्राच्य नाही आहे बरं का. आणि आज्ञारूपाने ज्ञान होणं याला कोणतं म्हणतात नवा नाही आहे. दोन शब्दातले काय फरक आहे. एखादा विद्यार्थी असतो ना, अरे आभासवादी मत आणि तुमच्या याचेवादी मत, दोनमधला फरक स्पष्ट करा. दोन आभासवादी म्हणजे व्यक्तवादी, व्यक्तवादी म्हणजे फरक. अरे काही फरक लिहिला नाही तर म्हणलं फरक आहेच नाही तर काय लिहायचा. नाही अन्याचा अन्य ठिकाणी होणं कोणती एखादी मत आहे. आणि अन्याचा अन्य रूपाने होणं तिथला सर्व कुठे वाचणे कोणती घ्यायची आणि दोरी सर्व रूपाने वाचणे दोमध्ये काय हे मत कोणाचं आहे नव नाही आहे. यावर अख्यातिवादी चिंतामणीचे मतास असा दोष देतात की रज्जू ज्ञेय मानून त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपाचे ज्ञान मानणे हे अनुभवाविरुद्ध आहे. त्याचं खंडन करायचं आहे. अन्याचा अन्य रूपाने ज्ञान होणं हे नव नाही आहे त्याची संगती. तेव्हा अन्याचं अन्य रूपात ज्ञान होणं हे बरोबर नाही. दोरीचं दोरी रूपानेच काम होणार. अन्य रूपाने हा वेडा मनुष्य आहे, एखादा वेडा सोडा, त्या वेड्याला त्याच्यात ज्ञान नसल्यामुळे त्याची गोष्ट मी काल सांगितलं होतं की परवा दिवशी वेडे लोक असतात ना त्याचा स्मृतिपोर्ता झालेला असतो. ते मामासाहेब दांडे करते ना ते वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये व्याख्यान देण्याकरता गेले. ते वेडेच लोक सगळे. मग त्या वेड्यावर एक वेळा अधिकारी होता. सगळे वेडेच लोक. त्याच्यावर देव अधिकारी कोण. मी तो वेडा अधिकारी होता ना तुम्हाला हे म्हटलं इकडे जो अधिकारी वेळेला हाका मारतो तो अधिकारी सुद्धा कसा आहे. आणि त्या वेळेला हाका मारला हाही वेळा आणि तोही वेळा. हा त्याला विचारतो तुझं नाव काय आहे. आणि तो वेळा म्हणत असो शिवाजी शहाजी भोसले. बरं का. आता हे वेळ ग्रस्तानी म्हटलं शिवाजी शहाजी. मग ज्याने बोलावलं होता ना त्याला तर म्हणलं हे पहा मी शिवाजी शहाजी भोसले असताना दुसरा आणला. सगळा वेड्याचा बाजार. पण आपण वेडे हव्याचं त्यांना काही नाही ज्ञान नाही करायचं. जर वेळा आहे पण त्याचं ज्ञान असलं तर तो निवृत्त करण्याकरता काय करतो प्रयत्न करतो. त्याप्रमाणे दोरीचं सर्परूपाने ज्ञान होईल कसं. जसं ज्ञेय असते तसं काय होते ज्ञान होते. इथे होता एक सगळा धट्टाकट्टा मनुष्य होता. ब्राह्मण होते मात्र ते मिलिटरीमध्ये होते अगोदर. पर्यंत दिलं काहीतरी निवृत्त झाला. पण डोक्याने काय होता आणि त्याला ते सगळे सैन्यातले संस्कार. सुंदर डोकं चांगलं असलं म्हणजे काही विचारत नका. सुंदर आणखी पूजा बिजा करायचा. आणि एकदा का डोकं बिघडलं म्हणजे काय भर रस्त्यामध्ये उभा राहायचा. कुठे भर रस्त्यात गाडी येणारी ज्या रस्त्यात यायला गाडीवाला थांब घे. आता लोकांना वाटायचं काय गाडी थांब. गाडी नाही थांबवली बंदूक कशी असली
हातात बंदूक नाही पण असा करायचा, हा नको म्हणलं तुरंत. आणि का भिक्षेला जायचा आणि कोणत्याही घरी काय म्हणायचं, लाडू जिलेबी शिरा वाडा, आता या काकाने ठेवला आहे का वाडी. अरे पुंडलिक लावतो बघा, काय पुंडलिका मिळाले का लाडू जिलेबी तर म्हटलाय, आणि असायची भाकरी समजायचा लाडू जिलेबी. कशामुळे येडे बनावं, जसा असायचा सर्प नाही असं दोरी, आणि सर्पाचं काय समजायचं, मग दोरीवर ते सर्पाचं ज्ञान होईल. जसं ज्ञेय असते तसंच काय होते, भाकरीचं कोणत्या रुपये ज्ञान होणार, भाकरी. आणि जर भाकरीला जिलेबी म्हणत असेल तर वेडा मनुष्य. त्याप्रमाणे ज्ञेय आहे दोरी, ज्ञान आहे सर्प. म्हणलं हे मत बरोबर नाही. जसं ज्ञेय असते तसंच माणसाला काय होते, ज्ञान होते. पुढे जसे ज्ञान ज्ञेय असेल तसेच ज्ञान होते असं नियम आहे. डोंगर ज्ञेय असेल तर ज्ञान मोहरीचे होणार नाही. हे बघा, डोंगर जर ज्ञेय आहे तर डोंगराचं कोणत्या रूपाने ज्ञान होईल, मग काय मोहरीप्रमाणे होते का, आहे का. मग याच्यात लावायचं कशात, ख्याती प्रकरण आहे दोरी, बरं का. दोरीचं कोणत्या रूपाने ज्ञान होईल, यथार्थ ज्ञान. आणि दोरीचं सर्परूपाने कसं ज्ञान होऊ शकेल, किती प्रयत्न केला तर दोरी सर्प होते का. मग दोरीचं कोणत्या रूपाने ज्ञान होईल, मग सर्परूपाने मानणं हे काय नाही. मग याचं खंडन आहे. कोणती ख्याती, तिला आख्याती म्हणतात. पुढे चिंतामणी तर नियरज्जू मानून ज्ञान सर्पाचे मानतो, म्हणून ही अन्यथा ख्याती मानणे योग्य नाही. म्हणून ज्ञेय मानायचं काय तुमचे दोरी, ज्ञान मानायचं. उदाहरणार्थ पण जर आपलं फळं घेण्याकरता विकत गेलं आणि ते फळं घेतल्यानंतर त्याचे सगळं ते काय केळी, काय तुमचं होईल, आंबे वगैरे. त्या आंब्याचे काही प्रकार असतात. गावरान आंबे वेगळे, आमच्याकडे तुमच्या कोकणी आंबे वेगळे, तिकडे हापूस आंबा म्हणतात. मग त्याने अगोदर विचारले, भाव केला तर काही केळी होत्या, केळीचा भाव केला, कोणी याचा भाव केला, आंब्याचा काही भाव केला नाही. कशाचा, माझा केळीचा भाव केला. बघा, मला द्या, मला हे पण डझनभर द्या की. भाव कशाचा केला, केळीचा. मागतो काय, हापूसचे आंबे. त्याला विचारलं, म्हणलं हे बा भाव केळीचा आहे, मागतो कोणते, आंबा. म्हणलं काय डोकं फिरलं का, तुम्हाला माहिती नाही का, म्हणलं तुम्ही वारकरी शिक्षण शिकायला जातो का. मग तिथे म्हणला ख्याती प्रकरण आहे. मग ख्याती प्रकरणाबद्दल नाही आहे का मत आहे. मग काय जरी ज्ञान की दोरी ज्ञेय असले, ज्ञान कोणाचं मानायचं. तसं म्हणलं मी भाव जरी केळीचा केला तरी काय मागायचे, आंबे. आपण म्हटलं ते आंबे कसे होऊ शकते, वा म्हणायला लागले. विचार सांगायचे, ख्याती सांगते. दोरीच्या रूपाने काय होते, मला केळी हापूसच्या रूपाने काय होते. तात्पर्य कसं आहे, जसं ज्ञेय असेल तसं काय होते. ज्ञेय मानायचं, एक ज्ञान मानायचे. 50 रुपयाची नोट गेली, पण मला लागली 500 रुपयाची माणूस गेली. जमेल का थोपकाडात देईल. जसं ज्ञेय असते तसं काय असते. मग ज्ञेय कोण आहे, दोरी. ज्ञान कोणाचं मानायचं,
मग योग्य मत आहे का अयोग्य? पण तुमचं मत काय नाही. 4. अख्यातिवाद्याचे असे मत आहे की ज्यावेळी रज्जूच्या ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. घरी जाऊन काय करा तुम्ही वाचा. ज्याला झोप येत नसेल त्यावेळेला रात्रीच्या प्रहरी विचारसागर वाचायचा. ख्याती प्रकार काय ख्याती प्रकार तुम्हाला कल्पना आहे. सहज नाही. आपण कीर्तन करतो, आनंदाची गोष्ट आहे. कोणालाही कीर्तन करता येते. कीर्तन करण्याचं सर्वांना यारे यारे. पण कुठे जर एखादं आपल्याला सांगायचं असलं तर एका ठिकाणी जर कीर्तन होतो का, मग आम्ही तिथं गेलो. मग कीर्तन झालं. मग बैलाची गाडी धुरकरी होता. तर म्हणलं बाबा, म्हणलं का रे बाबा? तर म्हणलं तुम्ही का हो? म्हटलं काय? तर म्हणलं वेदांत कशाकरता सांगितला? मी म्हटलं हो सांगितलं पाहिजे. हो त्यांना काय कळतं आहे का म्हणलं वेदांत? म्हटलं नाही, थोडंफार सांगितलं पाहिजे की नाही का. आळंदीचा कीर्तनकार म्हटलं तर वेदांत काय केला पाहिजे? मोबाईलवरून कीर्तन करणारी त्यांची गोष्ट वेगळी. तर 4 वर्ष अभ्यास केलेला आहे ना. मग म्हणायला लागले त्यांना काय कळते वेदांत नम करणे भेद. म्हटलं सांगितलं पाहिजे. म्हटलं मी मोठा गवई आहे. मी त्याला सांगितलं, म्हटलं बा चांगली गोष्ट आहे गवई आहे. मी 3 चाली दिल्या. मग तो का चाल म्हटली आहे? तो म्हणला चाल देणाऱ्या माणसाने मला पहिली दिली नाही. मी गवई असून कोणती चाल दिली नाही. म्हणलं जाऊ द्या, दुसरी देईल. कोणती देईल? दुसरी देईल. म्हटलं त्याने दुसरी काय केली नाही. म्हणला राग आला की काय आला? म्हणला दुसरी नाही तर कोणती देईल? तिसरी देईल की. मला तिसरी दिली नाही, चाल देणार आहे. म्हटलं बा मी 3 चाली दिल्या होत्या, मी तिसरी दिली नाही. मग मी त्याला सांगितलं, तर म्हणलं असा राग आला काय विचारू नका. त्या चाल देणाऱ्यावर हाणून टाळा दे. मला इतका राग आला. मग मी सांगितलं त्याला, म्हटलं तुला चाल दिली नाही, राग येण्याचं कारण नाही का. चाल देणारा मनुष्य स्वतंत्र आहे. तो कोणाला दे. तुला नाही दिली तर दुसऱ्याला दिली. पण तुला राग येण्याचं कारण काय? त्याचा काय केला पाहिजे? त्याच्याकरता तत्वज्ञान आहे. कसं करायचं? नाही ना करायचं. मग दुसऱ्याला चाल दिली तर तुला का वाईट वाटावं? तुला देखील काय झालं पाहिजे? मग आपल्याला दुसऱ्याला चाल दिल्यामुळे आपल्याला जे राग आला तो राग काय यावा त्याच्याकरता म्हटलं हे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान काय करते? दुःखातून परावृत्त करते. मग तत्वज्ञान कसं करता शिकायचं? कारण संसार म्हटल्यानंतर त्याच्यात एक प्रसंग येत असतो का अनेक प्रसंग येतात. तत्वज्ञानाने याची निवृत्ती होते. या दुःखाची काय होते? म्हणून तत्वज्ञान आहे. बरं म्हणतो गीता सर्वांमध्ये श्रेष्ठ ग्रंथ आहे. बरं 4. अख्यातिवाद्याचे असे मत आहे की ज्यावेळी रज्जूच्या ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. आता पहिला झाला कोण? असत ख्यातिवादी. दुसरा आत्मज्ञानी. तिसरा अन्यथा. चौथा कोणता? त्यांना विचारलं, मला तुमचं मत सांगा की आता. म्हटलं हे पहा, नाही एखादं खंडन जसं ज्ञेय असेल तसे काय होते?
ज्ञान होत असते. तत्वज्ञान आहे ना, हे चांगला विचार आहे. जिज्ञासा असली म्हणजे सुंदर होतं. तुमच्यासमोर नाही काय पाठाचे विद्यार्थी आहे, साधक वर्ग आहे, ते बरोबर आहे. एक कोणीतरी काशीवरून शिकून आलेला तेव्हा काय शास्त्री बिस्त्री आचार्य झाला, मारुतीच्या देवळात उतरला. तिथे काही पोरबाळ असतात आणि अगोदर माणसाला कोणतंही ज्ञान सांगण्याची खुमखुमी असते. काही दिवस गेले म्हणजे मूर्ते. हा मग तो तिथं कोणीतरी भेटला, म्हणले महाराज कसं काय, कशा करता आलात, काही सांगा मला. तर त्यांना तत्त्वज्ञान सांगायला लागलं बा. आणि त्याच्यात हात वाद आणि बिवरतो वाद. आणि अधिकारी कोणता, खेडूळ माणूस. आणि त्याला त्याला एक सुंदर गायन जरी चाललं असलं तरी आवडत नसेल. त्याच्यात काय सांगतो मला, तत्वज्ञान. मग साहेब खेड्यातले लोक चाललं होतं त्याचं जातवाद म्हणजे काय, विवर्तवाद म्हणजे काय, परिणामवाद, आरंभवाद. लोकाला वाटलं याला याच्या डोक्यामध्ये काय पडलं, भ्रम झालेला आहे. दुसरा म्हणायला लागला, म्हणजे लवकर काढला पाहिजे, नाही तर दगड मारेल. मग खेड्यापाड्यातलं औषध कोणतं, सरळी तापायचं. मग गवऱ्या आणून तापायला काय केली सुरुवात. त्रस्त वर्ष झाला. त्याने विचारलं, म्हणला का एक गोवऱ्या कशा करता. म्हणलं हे असं आहे, एक रस त्याला भ्रम झालेला आहे आणि तो काहीतरी बोलतो. ब्रह्म म्हणजे काय ना, त्याला म्हणजे काय, कृष्ण नाही, राम नाही, काही नाही, सीता नाही, रुक्मिणी नाही. मग त्याने ओळखलं बा. मग त्याच्या कानात सांगितलं. म्हणला काय, म्हणलं हे बा तू काय सांगून राहिलाय, यांना काही समजते का. मग म्हणायला लागलं, लोक म्हणतात तुला भ्रम झालेला आहे, काय झालेलं आहे. आणि तो म्हणला त्याच्याकरता सगळे तापवलेले आहे. तो डाग देण्याच्या अगोदरपर्यंत म्हटलं बदलवून जाऊ नाही बोलता. त्याचा काय असावा लागतो अधिकारी असा, कोणालाच कोणासमोर समोर त्याचा उपयोग. विचारसागराचा तुमच्या वारकरी शिक्षण संस्थेतला आहे ना, हे काही कीर्तनाचा वगैरे आधी करून तिथले अधिकारी काय असतात. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये तत्त्वज्ञान झालं तर पुढचा अभ्यास करायला तुम्हाला काय पडतं, सोपं जातं. ते म्हणजे सांगण्याचं आपल्याला काय सर्पाची घेणं न देणं, म्हणून तत्व विचार आहे. आता कोणता अधिकारी आत्मा नाही झाल्यानंतर आख्यादीवादी, कोणाची आख्यादी तिथे लिहिलं आहे. सांख्य व प्रभाकर मताचा चिदवादी. कोणाची, सांख्य व प्रभाकर मताचा चिदवादी. जडचिदवादी शांत तुम्हाला गेलं दुसऱ्या तरंगामध्ये गेलं. ते ज्ञान कसं होते, ते आपली अंतःकरणाची वृत्ती कुठं जाते, आपली अंतःकरणाची वृत्ती आहे ना. ज्ञान एकाएकी होते का त्या पदार्थ, ज्या पदार्थाचं ज्ञान होते त्याच्यापर्यंत जाते. हे बघ खांबाचं ज्ञान आहे, वृत्ती कुठे गेली आहे काय. मग खांबाचं ज्ञान घ्यायचं काहीतरी असं सामान्य रूपाने काय होते, कारण प्रकाशाचं साह्य नाही. मग काहीतरी असं आपल्याला अंतःकरणाची वृत्ती राज्य देशापर्यंत जाते. हे बघ झोपण्याचं कारण सांगतात. आणि तिथं गेल्यानंतर तिला कोणत्या रूपाने ज्ञान होते, सामान्य काहीतरी आहे, याला कोणतं ज्ञान म्हणायचं. हे पहा हा मुलगा आहे, कोणतं सामान्य. आणि हा मुलगा हुशार मुलगा आहे, कोणतं ज्ञान. अजून तुम्हाला सर्व प्रतीतीला आला नाही, सामान्य रूपाने काय आला, प्रतीतीला आला. याला सामान्य रूप ज्ञान म्हणायचं. आणि पुढे लांबटपणामुळे त्याला सर्पाचे संस्कार जागृत होतात. कशाचे,
आणि 2 ज्ञान झाले. एक सामान्य ज्ञान कोणतं, आणि दुसरं सर्पाचं. 2 ज्ञानामुळे 1 ज्ञान होते. आणि हा सर्प आहे याचं आपल्याला काय होते, ज्ञान होते. कोणाच मध्ये, अख्ख्या दिवा. तर समजायला कठीण आहे. चिंतन केलं म्हणजे आनंद वाटतं. मग सर्पांशामध्ये विशेष गतीवांशामध्ये सामान्य ज्ञान, सर्पांशामध्ये विशेष ज्ञान. 2 ज्ञानाचं किती होते, 1 ज्ञान. आणि आपल्याला असं वाटते, काय वाटते, दोरी नसून काय आहे, हा सर्प आहे. आणि अशा प्रकारे त्याचं आपल्याला दृष्टीला पडत असते. असं अख्ख्या दिवादिवन कोण मीमांसक लोक त्यांचे पुढे. तेथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन प्रथम रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी येथे पडले आहे असे सामान्य रूपाने ज्ञान होते. आणि त्याच वेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होते. 2 ज्ञान. लांबटपणामुळे कोणाची स्मृती झाली, सर्पाची. सर्प कसा असतो, दगडासारखा, दोरासारखा असतो. दोरही कसा असतो, लांबट. सर्पही कसा असतो, लांबट असतो. मग लांबटपणाची स्मृती होते. आणि दोरीच्या ऐवजी हा सर्प आहे असं काय होते, ज्ञान होते. माझं त्याचे 2 ज्ञान. रज्जूचं सामान्य ज्ञान आणि सर्पाचं स्मृती ज्ञान. 2 ज्ञान काय झाली, आणि 2 ज्ञान मिळून 1 ज्ञान होते. हा सर्प आहे पुढे. म्हणजे रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान, पण ते प्रत्यक्ष आणि सर्प अंशामध्ये स्मृती अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही 2 ज्ञाने मिळून हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासते. किती ज्ञान, दोरीचं सामान्य ज्ञान आणि सर्प अंशामध्ये स्मृती ज्ञान. सामान्य ज्ञान कोणाला म्हणायचं, ज्याच्यात विशेषाचा अभाव असतो त्याला सामान्य म्हणतात. हे पाय, या लाकडामध्ये अग्नी आहे, तो कोणता ज्ञान, सामान्य. आणि घर्षणाने युक्त झाला तो विशेष ज्ञान. घर्षणाचं विशेष ज्ञानामध्ये दाहकता आहे, प्रकाश आहे. काय आहे, हे पाय, आगपिढीचा गोल आहे का, प्रकाश आहे का, दाहकता आहे का. आणि असं केल्यानंतर एखाद्या माणसाला अशी आगपेटीची काडी अशी करणं, अशी लावा थोडी, हाण्याला ती थोडं. घर्षणाने कोण प्रकट झाला, विशेष प्रकट झाला. त्या विशेषामध्ये प्रकाश आहे. काय, नदी काय, दाहक आहे. म्हणून आता खांब आहे का, खांबामध्ये सुद्धा आत्मा आहे की कोणत्या रूपाने येतो, सामान्य रूपाने. आपल्यातही आत्मा आहे कोणत्या रूपाने, त्याच्या हृदयामध्ये मी. मग विशेष कशाने होतो, चिंतनाने. चिंतने तद्रूपदा आहे काय. मग ध्यान सांगितलं आहे वारकरी संप्रदायामध्ये. हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याचं ज्ञान होण्याकरता चिंतन सांगितलं आहे, ध्यान सांगितलं आहे. ध्यानाने परमात्मा प्रगट होतो. कशाने, तात्पर्य कसं करता सांगितलं. दोरीचं सामान्य ज्ञान आणि सर्पाचं विशेष ज्ञान. ज्ञान किती झाले, 2. आणि त्या 2 ज्ञानाचं किती होते, 1. आणि हा सर्प आहे याचं काय होते, ज्ञान होते. कोणाचं मत आहे, अख्ख्या ठिकाणी. पुढे याचं आपल्याला खंडन करायचं आहे. वाचा. एक भासण्याचे कारण पाहणारा म्हणजे प्रमाता, त्याचे ठिकाणी भयकंपादी दोष आणि प्रमाण जे नेत्र त्याचे ठिकाणी मंद अंधकारादी दोष असतात. 2 ज्ञानाचं 1 ज्ञान का होतं, त्याच्याकडे 2 हेतू दिलेले आहे. एक भयकंपादी आणि दुसरं मंद अंधकार. स्वच्छ प्रकाशामध्ये दोरीवरती सर्प भासतो का, नाही, आहे का नाही. बरं, गडद रात्री सर्प भासतो का, मग कोणत्या वेळेला, सामान्य ज्ञान आहे, सामान्य प्रकाश. हे 2 आहे. तोच प्रकाश जर भरपूर झाला तुला तर दोरी रूपाने काय होते, ज्ञान होते. अधिक अंधार असेल तर दोरी रूपाने दिसतच नाही ते. म्हणून 2 दोष आहे. एक भयकंपादी
आणि दुसरा कोणता आहे मंद अंधकारी. या दोन दोषामुळे दोरीवरती सर्पाचा काय होतं. हे सगळं कशाकरता चाललेलं आहे. मूळ सिद्धांत काढायचा आहे. आणि तो मूळ सिद्धांत कोणता आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत जगत नसून सर्व कोण आहे. परमात्माच आहे. हा सिद्धांत सांगण्याकरता चाललं आहे. त्याप्रमाणे दोरीच्या नाही का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी, दोरीच्या ठिकाणी सर्प कालत्रयी नाही तरी भासतो. ते त्याच्याकरता प्रमेय चाललं आहे. कशाकरता. सर्पाकरता सर्प सांगायचं आहे का मूळ सिद्धांताकरता. सर्पाचे काय आपलं घेणं न देणं आहे. बस सर्पाचा कशाकरता. त्याप्रमाणे दुःख नसून भासते. मग त्याची संगती सर्पाच्या रूपात झाली. ख्याती प्रकरण म्हणतात. सुंदर विचार आहे. पुढे त्यामुळे पुरुषास हा सर्प आहे या ज्ञानात रज्जू अंशाचे सामान्य प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान असे दोन ज्ञाने आहेत असा विवेक त्या काली होत नाही. त्यामुळे काय होत नाही. दोन ज्ञान एका ठिकाणी होतात. ते सांगायचं वृत्तीला फक्त एका वेळेला किती ज्ञान असते. दोन ज्ञान होऊ शकत नाही. गुलाबाच्या पाकळ्याचा दृष्टांत दिला. आणखी सांगायचं सामान्य रूपाने ज्ञान असताना देखील दोन ज्ञान तेव्हा सामान्य ज्ञानाची सुद्धा अस्तित्व रूपाने सिद्धी होऊ शकत. हे तुमचं जे मताचं खंडन चाललेलं आहे. कोणाचं अख्यातिवाद्याचं आहे. पुढे असत्ख्यातिवादी, आत्मख्यातिवादी, अन्यथा ख्याती, पुढे अख्याती येते, पुढे सत्ख्याती. चांगलं मत आहे. हे कशाकरता चाललेलं आहे. दुःख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसून भासते. त्याच्याकरता ख्याती प्रकार आहे. एक कळाला आम्हाला आत्माच किम स्वरूप आहे. पण निश्चय झाला आम्हाला विषाद आनंद नसून आत्माच किम स्वरूप आहे. विषादही दिसणारा आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे. श्रीखंडमध्ये असलेली गोडी दयाची नसून कोणाची आहे. म्हटलं मान्य आहे मला आत्माचा आनंद. मग दुःख कालात्रही नाही तर कालात्रही नाही तर भासते. तसं दोरीवरती सर्प नाही तर मग भासतो. तशी मतं चालली. प्रत्येकजण आपापली मतं. त्याच्यामध्ये आपले भाजपवादी कोणता समजा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरी पुन्हा काँग्रेसची मतं चालली आहे. प्रत्येकाचं मत एक आहे का भिन्न भिन्न आहे. मग हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. आणखी पुन्हा चांगला विचार केलेला आहे. बरं काय सुंदर आहे. एखाद्या माणसाने जर तुम्हाला विचारलं ख्याती प्रकरण आहे तर विचारणारा मस्त विचारतो ना. आत्मा विषयात सुख भासत असताना देखील ते सुख विषयाचं नसून कोणाचं आहे. मग तुम्हाला सिद्ध करून काय करता आलं पाहिजे. चांगलं विषय ओढी बोलले सुख नाही कोठे आली वया वगैरे. मग सुख कोठा आहे तुमचा आपोला तो एक अभंग सोडवता येतात. काय सोडवता येतात. ज्ञानेश्वरी सोडव म्हणे विचारसागर सांग समजला म्हणजे ते उत्तरं देण्याकरता काय मग बरा चांगला विचार आहे. आणखी विचार काय करू. थोडे ख्याती प्रकरण सहसा काय होत नाही. एकाएकी काय होत नाही समजत नाही. बऱ्याचशा ठिकाणी कारण संस्कार नाही ना आपल्याला काय नाही. त्याच्यामुळे वाटते काय चाललेलं आहे डोक्यावरून काय चाललं आहे सगळं पाणी चाललेलं आहे. नाही पण काय असं आहे नाही. वेदांत सांगण्याची हौस आहे पण अभ्यास करण्याचा काय कंटाळा आहे. प्रत्येकाला वाटते कीर्तन करते वेळी काय सांगता आलं पाहिजे. मग आनंदाची गोष्ट आपल्याला जिज्ञासा निर्माण होते. राहिलेला विचार कधी करू.